वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू दिस केस स्टडी डिस्कशन. पहा, 2024 मेन्सच्या GS4 म्हणजे इथिक्सच्या पेपरमध्ये आलेल्या केस स्टडीचं आपण डिस्कशन करत आहोत आणि आज आपण सेकंड केस स्टडी डिस्कस करणार आहोत. सो क्वेश्चन 1 to 6 हे थेरॉटिकल असतात आणि 7 to 12 हे क्वेश्चन्स मोर ऑफ ए केस स्टडी नेचरचे असतात, बरोबर, किंवा केस स्टडीज असतात. सो 7th नंबरची केस स्टडी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. आता 8 नंबरची पाहूया. ठीक आहे. सो डिटेल डिस्कशन करायचं आहे, म्हणजे आन्सर्स फाइंड आउट नाही करायचे, बट स्टोरी तयार करायची, जेणेकरून आपल्या बॅक ऑफ द माइंड त्या गोष्टी नेहमी राहतील. रमन रमन इज अन सिनियर IPS ऑफिसर. सो तुम्हाला पोलीस रिलेटेड गोष्टी लगेच लक्षात यायला लागल्या पाहिजे. पोस्टेड ॲज अ डायरेक्टर जनरल ऑफ ए स्टेट. सो लक्षात ठेवा, तुम्ही हेड ऑफ द स्टेट आहात. सो डायरेक्टर जनरल म्हणजे काय, त्या पोलीस प्रशासनातील त्या राज्यामधील प्रमुख आहात. अमंग द व्हेरियस इश्यूज अँड प्रॉब्लेम्स अँड चॅलेंजेस विच निडेड हिज इमिजिएट अटेन्शन. सो त्यांनी काही गोष्टी दिल्यात की काही प्रॉब्लेम्स आहेत की ज्याला इमिजिएट लगेच ताबडतोब तुमचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. इश्यूज रिलेटेड टू द रिक्रुटमेंट ऑफ अनएम्प्लॉइड यूथ बाय अन अननोन टेररिस्ट ग्रुप वॉज अ मॅटर ऑफ ग्रेव्ह कन्सर्न. मग तुमच्यासाठी सॉरी, इमिजिएट कन्सर्न आहे सगळ्यात मोठं. ते म्हणजे काही अनएम्प्लॉइड युथला टेररिस्ट ऑर्गनायझेशन रिक्रूट करतात. हे अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. कारण का, जर हे अनएम्प्लॉइड युथ टेररिस्ट ऑर्गनायझेशन कडून रिक्रूट केले गेले तर तर बिगेस्ट प्रॉब्लेम काय होऊ शकतो, तर तो म्हणजे तुमच्या स्लीपर सेल्स तयार होतील. स्लीपर सेल तयार झाले म्हणजे तुम्हाला टेररिझम टॅकल करावं लागेल, कदाचित व्हायलन्स वाढेल, राईट. सो रॅडिकलायझेशन होऊ शकतं युथचं. सगळ्यात महत्वाचा की वर्ड आहे तो इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे दोन गोष्टी. एक, रॅडिकलायझेशन होऊ शकतं आणि दुसरं व्हायलन्स. त्याच्यातून काय प्रॉब्लेम होऊ शकतो, सिक्युरिटी थ्रेट. सो सुरक्षितेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. इट वॉज नोटेड दॅट अनएम्प्लॉयमेंट it was noted that an unemployment was relatively high in the state. The problem of unemployment amongst the graduates and those with higher education was much graver. Thus they were vulnerable and the soft targets. So soft targets कोण आहेत, पहिली गोष्ट ज्यांचं हायर एज्युकेशन झाले ते, आणि जे ग्रॅज्युएट्स आहेत, राईट, एक्सेट्रा ते. In the review meeting taken by him with senior officers of DIG range and the above, DIG म्हणजे काय, डायरेक्टर इन्स्पेक्टर जनरल, राईट. इट केम टू द लाईट दॅट न्यू टेररिस्ट ग्रुप हॅज इमर्ज ॲट अ ग्लोबल लेवल. सो जागतिक स्तरावरती एक नवीन टेररिस्ट ग्रुप इमर्ज झालेला आहे. इट हॅज लॉन्च अ मॅसिव्ह ड्राईव्ह टू रिक्रूट यंग एम्प्लॉईड पीपल. स्पेशल फोकस वॉज टू पिक यंग पीपल फ्रॉम ए पर्टिक्युलर कम्युनिटी. सो त्यांना पर्टिक्युलर कम्युनिटीमधून ते लोकांना पिक करायचे, हे त्यांनी ड्राईव्ह लॉन्च केलेला आहे एका न्यू टेररिस्ट ऑर्गनायझेशन. The said organization seems to have clear objective of utilizing or using them for carrying out. Obviously त्यांना रिक्रूट कशासाठी करायचं, टाइमपास म्हणून थोडी, कंपनी जॉब साठी थोडी, त्यांना मिलिटंट ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करण्यासाठी रिक्रूट करायचे. इट वॉज ऑल्सो गॅदर्ड दॅट द सेड और द न्यू ग्रुप इज डेस्परेटली ट्राइंग टू स्प्रेड इट्स टेंटॅकल्स इन हिज स्टेट. सो त्या स्टेटमध्ये एक प्रकारे त्याची जी टार्गेट आहे, त्याचा जे अजेंडा आहे तो स्प्रेड करण्याचा मासिव्ह प्रमाणात उपयोग करतोय. आता इथं माझ्या काय काय गोष्टी लक्षात येतात बघा. पहिली गोष्ट, त्यांनी सिनियर लेवल्सचे ऑफिसरची मीटिंग बोलवलेली आहे, सो तो निगोशिएशन करतोय. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली, न्यू टेररिस्ट ग्रुप आहे जो की ग्लोबल लेवलला आहे. याचा अर्थ मला काय, सेंट्रल गव्हर्नमेंटची कोऑर्डिनेशन पाहिजे. कारण का, हे कोणाचं काम आहे, मिलिटरी इंटेलिजन्स, रॉ ऑफिसर्स असतील, ठीक आहे, किंवा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स असेल, किंवा होम मिनिस्ट्री असेल, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणूया आपण, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. सो यांची काम आहेत ही मोर ऑफ आहे. सो तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची कोऑर्डिनेशन पाहिजे, कारण ग्लोबल लेवलला तुम्ही एकटे टॅकल करू शकत नाही, इथून कळालं. सो त्यांनी ड्राईव्ह केलेलं आहे रिक्रूट. सो पर्टिक्युलर कम्युनिटी, मग तुम्हाला काय करायचं आहे, ती पर्टिक्युलर कम्युनिटी आयडेंटिफाय करायची. रिलीजन बेस्ड असू द्या, कास्ट बेस्ड असू द्या, एक्सेट्रा, पण त्या पर्टिक्युलर कम्युनिटीला तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय, हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. इथेच अजून क्वेश्चन काय आपल्याला माहित नाही. नंतर त्यांनी काय झाले सांगितलं की त्यांना यूज केलं जाते मिलिटंट ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी, आणि हे त्यांच्या अजेंडा थ्रू स्प्रेड केले जाते. मग अजेंडा थ्रू स्प्रेड केले जाते याचा अर्थ काय, तुम्हाला सोशल मीडियावरती वॉच ठेवा लागेल, ज्याला आपण सर्व्हिलन्स म्हणतो. सोशल मीडियावर सर्व्हिलन्स किंवा इंटरनेट सर्व्हिलन्स तुम्हाला ठेवावी लागणार आहे. मी तर लिहितो, पण ते इथं लिहायला पाहिजे, राईट. पब्लिक इंटरनेट वॉच. सो इंटरनेटवरती वॉच ठेवा लागेल की कशा प्रकारे
की लोक इंटरनेटच्या माध्यमातून त्यांचा अजेंडा पसरवत आहेत. अ डेफिनाइट अ रिलायबल इंटेलिजन्स टिप, एक इंटेलिजन्स टिप मिळाली तुम्हाला, वॉज रिसीव्ह बाय द स्टेट सीआयडी आणि सायबर सेल, दोन्ही पण सीआयडी पण आणि सायबर सेल, that a large number of such unemployed youth have already been contacted by terrorist outfit through the social media and the local communal organizations. So दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या, लोकल कम्युनल ऑर्गनायझेशन्स पण आहे. सो याचा अर्थ कम्युनल हार्मनी, कम्युनल कॉन्टॅक्ट, कम्युनल डिस्कशन्स पण इम्पॉर्टंट आहे. डिस्कशन्स विथ डायलॉग्स विथ डिफरंट कम्युनिटीज इम्पॉर्टंट आहे आणि सोशल मीडिया वॉच पण गंमत. The need of the hour is to act swiftly and to check these elements or designs before they assume serious propositions. Discreet inquiries made by the police. Discreet म्हणजे काय, रँडमली काही इन्क्वायरीज केल्या गेल्या पोलिसांकडून थ्रू द सायबर सेल रिव्हील दॅट गुड नंबर्स ऑफ अनएम्प्लॉयड यूथ आर व्हेरी ऍक्टिव्ह ऑन फेसबुक, इंस्टाग्राम अँड ट्विटर. सो बऱ्याचपैकी अनएम्प्लॉयड जे यूथ आहे ते सोशल मीडियावरती फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवरती ऍक्टिव्ह आहेत. ऑन एन ॲव्हरेज मेनी ऑफ देअर वेर स्पेंडिंग 6 to 8 hours each day. बऱ्यापैकी 6 ते 8 तास ते दररोज ह्या इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवरती स्पेंड करत आहे using electronic devices or internet. It also came to the light असेल that the such unemployed youth were showing sympathy and endorsing messages received from certain persons. सो ते असं पण आढळून आले की ते सिम्पॅथी दाखवतात ते आणि बरेचसे आलेले मेसेजेस फॉरवर्ड पण केले जातात, ते एंडोर्स केले जातात, ते प्रमोट केले जातात. ते allegedly the contact person of that global terrorist group. सो तो त्या ग्लोबल टेररिस्ट ग्रुपचा जो कॉन्टॅक्ट पर्सन आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मेसेजेस पोस्ट करतोय, त्याचा अजेंडा स्प्रेड करण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे 6 to 8 hours पर डे सोशल मीडियावरती स्पेंड करणारे जे स्टुडंट्स आहेत ते ऍक्च्युली हे मेसेजेस एंडोर्स करतात, ते प्रमोट करतात, ते त्या मेसेजेस बद्दल सिम्पॅथी व्यक्त करतात. देअर सोशल मीडिया अकाउंट्स रिव्हील दॅट देअर स्ट्रॉंग अफिनिटी टू द सच ग्रुप इन as much as many of them started forwarding anti-national tweets on their WhatsApp and Facebook. सो त्यांची जी एक प्रकारे अफिनिटी म्हणजे काय, एक प्रकारे जवळीकता निर्माण होत चाललेली अशा प्रकारच्या ग्रुपमध्ये, आणि त्यांनी जे मेसेजेस किंवा व्हिडिओ सेंड केलेले आहेत जे की अँटी नॅशनल आहेत अशा प्रकारचे ते ट्विट्स व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती सेंड करायला देखील सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, पुढे काय दिलं पहा. इट सीम दॅट दे सकम टू देअर प्लॉय, म्हणजे त्यांचा काय जी योजना आहे त्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन त्याला हे बळी पडतात ते, अँड स्टार्टेड प्रोपोगेटिंग द सेशनिस्ट आयडियोलॉजी. एक प्रकारे विघटन व्हावं, देशाचं विभाजन व्हावं अशा प्रकारची जी विचारधारा आहे याला ते बळी पडतात ते, असं ते लक्षात आलं. देअर पोस्ट वेअर हायपर क्रिटिकल ऑफ द गव्हर्नमेंट्स इनिशिएटिव्ह. त्या ज्या काही पोस्ट आहे ज्या फॉरवर्ड केल्या जातात यांच्याकडून टेररिस्ट ग्रुपकडून ज्या काही पोस्ट केल्या जातात या अनएम्प्लॉयड युथ कडून ज्या फॉरवर्ड केल्या ते एक प्रकारे हायपर क्रिटिकल खूप गव्हर्नमेंटच्या इनिशिएटिव्हच्या विरोधात असतात. पॉलिसीज असतील, सबस्क्रायबिंग टू द एक्स्ट्रीम बिलीव्स अँड प्रमोटिंग एक्स्ट्रीमिझम. सो एक प्रकारे एक्स्ट्रीमिझम प्रमोट केलं जातं, एक प्रकारे हिंसावाद प्रमोट केला जातोय या सगळ्या कंटेक्समध्ये ती स्टोरी. सो स्टोरी काय सिंपल आहे बघा. आता मी स्टोरी तयार करतो. स्टोरी काय, तुम्ही ऍज अ IPS ऑफिसर आहे, हेड ऑफ द पोलीस इन द स्टेट. तुमच्या असं काही लक्षात आलं की एक ग्लोबल लेवलला एक न्यू टेररिस्ट ऑर्गनायझेशन तयार झाली आहे आणि तिचं प्रामुख्याने सध्या काम आहे रिक्रूट करणे हे जे अनएम्प्लॉयड युथ आहेत. आता अनएम्प्लॉयड युथ काय रिक्रूट करायचे, कारण ते जास्त लवकर बळी पडू शकतात पैशाच्या आमिषाला, राईट. सो ते काय करतात, ते ह्या अनएम्प्लॉयड युथला सोशल मीडियाच्या माध्यमातून अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात. पर्टिक्युलरली अशा काही पोस्ट टाकल्या जातात ज्या गव्हर्नमेंटच्या विरोधात आहे, आणि अशा पोस्टला हे जे अनएम्प्लॉयड युथ आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून बळी पडतात. कारण मोस्ट अनएम्प्लॉयड असल्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम ते सोशल मीडियावरती स्प्रेड करतात आणि त्यातून अशा पोस्टमधून त्यांच्याबद्दल एक सिम्पॅथी तयार होती त्यांना, आणि असे पोस्ट फॉरवर्ड केले जातात जे मेनली अँटी गव्हर्नमेंट आहेत, गव्हर्नमेंटच्या विरोधातले, सरकारच्या विरोधातले, बऱ्याच वेळा नॅशनल सिक्युरिटीच्या विरोधात पण आहेत. सो अशा कंटेक्समध्ये जेणेकरून त्यांच्यामध्ये एक देशाच्या विभाजनाची भावना निर्माण व्हावी, एक हिंसावादाची भावना निर्माण व्हावी, जे की गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट पॉलिसीच्या अगेन्स्ट उभं राहावं, जेणेकरून नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू निर्माण होईल. असं गोष्टी लक्षात आल्या एक प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर. मग आता या कंटेक्समधनं व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल टू द रमन टू टॅकल द अबाउ सिच्युएशन. रमन कोण आहे बघा, लक्षात ठेवा, सिनियर IPS ऑफिसर, DIG. तर पहिली गोष्ट आहे व्हॉट आर द डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल टू हिम. त्यांनी फक्त विचारले ऑप्शन्स कोणते कोणते अवेलेबल आहे. त्यांनी हे विचारले का कोणता ऑप्शन तुम्ही चूज कराल, नाही चूज कराल. पहिली गोष्ट ऑप्शन काय अवेलेबल असू शकतात. हा देखील एक ऑप्शन आहे की मी तो गोष्टी सिच्युएशन हँडल करू शकत नाही, सो रिझाईन केलं. मी दुसरीकडे पोस्टिंग घेतलं, ऍज सेंट्रल लेवलला गेलो पोस्टिंग घेऊन,
किंवा हे पण ऑप्शन आहेत लक्षात ठेवा, बट ऍट द सेम टाइम दुसरे ऑप्शन्स पण आहेत. फॉर एक्झाम्पल, मी ऍक्टिव्हली सगळ्यांची मीटिंग बोलवली, मी सोशल मीडियावरचं सर्व्हिलन्स अजून इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला, मी त्यासाठी गव्हर्नमेंट सोबत परस्यू केलं की कशा प्रकारे सोशल मीडियाबद्दल संदर्भात एखादा ऍक्ट आणता येईल जेणेकरून आम्हाला कॉन्क्रिटली बिहेव करता येईल. त्याच्यानंतर सोशल मीडिया सेल उभं केलं, सायबर सेल स्ट्रेंथन करण्यासाठी प्रयत्न केले. लॉट्स ऑफ थाउजंड्स ऑफ ऑप्शन अवेलेबल आहे माझ्याकडे. मग ते ऑप्शन्स तुम्ही दोन भागामध्ये डिवाइड करू शकता, एक शॉर्ट टर्म गोल्स अँड लॉंग टर्म्स. की माझ्याकडे आता लगेच इमिजिएट, कारण इमिजिएट अटेन्शन म्हणलं त्यांनी वर्ड वापरलेला आहे, प्रत्येक वर्डचं इम्पॉर्टंट लक्ष ठेवा. इमिजिएटली काय ऑप्शन्स अवेलेबल माझ्याकडे आणि इन लॉंग टर्म माझ्याकडे काय ऑप्शन्स अवेलेबल. सो इमिजिएटली मध्ये मी हे सुद्धा करू शकतो की कॉन्टॅक्ट मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, कॉन्टॅक्ट रॉ किंवा इंटेलिजन्स एजन्सीज ॲट द सेंट्रल लेवल, कॉन्टॅक्ट द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. ठीक आहे, ब्रिंग दॅट इशू टू द गव्हर्नमेंट, asking government to start awareness campaigns for unemployed youth. So asking government for the more funding for the cyber cell etc. So immediate पण आहे, but long term मध्ये काय एम्प्लॉयमेंट, त्यासाठी काय करू शकतो आपण, कशा किंवा अनएम्प्लॉयड जे युथ आहेत ते सोशल मीडियावरती कसे ट्रॅक केले जाऊ शकतात, हे जे टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहे कशा बंद केल्या जाऊ शकतात, हे लॉंग टर्म मध्ये पण आहे. बट व्हॉट एव्हर द ऑप्शन, त्याचं अनालिसिस करायचं नाहीये, फक्त मला ऑप्शन्स काय काय अवेलेबल आहे ते लिहायचे. दुसरा क्वेश्चन काय बघा, व्हॉट मेजर्स वुड यू सजेस्ट फॉर स्ट्रेंथनिंग the existing setup to ensure that such group do not succeed in penetrating and vitiating the atmosphere in the state. So त्यांनी सांगितलं अशा कोणत्या उपाययोजना तुम्ही सजेस्ट कराल की ज्यातून एक्झिस्टिंग सेटअप, नवीन काही गोष्ट सजेस्ट नाही करायची, आता सध्या एक्झिस्टिंग जो सेटअप आहे त्याच्यामध्ये त्याला ताकद कशी निर्माण करता येईल, तोच कसा आणखी बळकट करता येईल, यासाठी काय उपाययोजना कराल. सिंपल. नेक्स्ट, in the above scenario, what action plan would you advise for enhancing the intelligence gathering mechanism of the police force? So police force इंटेलिजन्स गॅदरिंग मेकॅनिझम जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी, ते सुधारण्यासाठी तुम्ही कोणत्याही ऍडवाइस कराल, कोणता ऍक्शन प्लॅन ऍडवाइस कराल, काय गोष्टी सजेस्ट करायला सांगाल. सो यासाठी तुम्हाला न्यूजपेपर मधल्या स्टडीज माहिती पाहिजे, ही गोष्ट कुठे झाली होती, या अशा संदर्भात काय पावलं उचलण्यात आली, हे एकदा आयडिया असेल ना तर तुम्हाला ही उत्तर लिहिण्यासाठी सोपं जाते. आता त्यांच्याकडून तुम्हाला तुमच्याकडून त्यांना एक्सपेक्टेशन हे नाही की तुम्ही इंटेलिजन्स ऑफिसर आहे, सो तुम्हाला बीट बाय बीट गोष्टी माहिती, इंटेलिजन्स मधले टॅक्टिक्स माहिती आहेत, कशा प्रकारे इंटेलिजन्स स्ट्रेंथन करायचं वगैरे, ते एक्सपेक्टेशन नाही. एक जनरली पोलीस ऑफिसर म्हणून, सामान्य माणूस म्हणून तुम्ही इंटेलिजन्स गॅदरिंग कसं स्ट्रॉंग कराल, त्यासाठी काय ऍक्शन प्लॅन तयार कराल, ह्या गोष्टीबद्दल ते डिस्कशन करू इच्छितात. ठीक आहे. So that's all about this case study. We will meet in a next case study.